यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या पिकांना पावसामुळे मोठी संजीवनी मिळाली, मात्र काही ठिकाणी वाहतूक आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे। पाहूया खास रिपोर्टमध्ये। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस आणि दारव्हा तालुक्यात गेल्या 5 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना आवश्यक ओलावा मिळाला असून खरीप हंगामाला चालना मिळण्याची शक्यता आहे। तथापि जोरदार पावसामुळे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे। दरम्यान शहर व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे। अनेक भागात वीज पुरवठा तासनतास खंडित राहिलाय। हवामान खात्याने पुढील 24 तासातही पावसाचा जोर कायम राहील असा इशारा दिला आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पावसामुळे खरीप हंगामाला मोठी चालना मिळाली असली तरी वाहतूक आणि वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला। पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहील, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे।